नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया स्टाईल हब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फॅब्रिक बघून तुमच्या लक्षातच आलं असेल, आपण जो अगोदर प्लाझो कटिंग केलं होतं त्याचा हा स्टिचिंग व्हिडिओ आहे. आता हे बघा, अगोदर काय करायचं, मी अगोदर आहे ना, हे जे खाली बॉर्डर होती ना, ते बॉर्डरचे ते फोल्ड करून ही पट्टी लावली, कारण हे बॉर्डरचे असे धागे निघत होते ना, मग ते पायात चप्पलमध्ये वगैरे अडकू नये म्हणून मी अशी पट्टी लावून ती बॉर्डर हे केली. असं मी चारी बॉर्डर करून घेतलं. आणि हां, आपलं हे छोटासा कपडा कमी पडत होता ना, तो आपण कटिंग करून ठेवला होता, तो पण मी जॉईंट करून घेतला. आता आपण अगोदर काय करायचे बघा, याच्यातले कुठलेही 2 पार्ट उचलायचे, कारण आपले चारी पार्ट आपण इक्वल कटिंग केले होते. तर हे बघा, हे आपले दोन्ही पार्ट आपण उचलायचे आणि एकावर एक ठेवून असे, हे बघा, असे एकावर एक ठेवले. ही बाजू सरळ आहे, ही बाजू सरळ आहे, ह्या सरळ बाजूवर ही उलटी बाजू ठेवली. आता आपण काल कटिंग करताना काय केलेलं, आपण चारी बाजू आहे ना, हे पूर्ण चारी पल्ल्या पण आहे ना प्लेन ठेवले होते. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कुठलेही 2 पल्ले आहेत, तर त्याला आहे ना, आपल्याला पुढची बाजू बनवण्यासाठी 2 पल्ले आपल्याला थोडेसे डाऊन करायला लागतात. ते किती डाऊन करायचे ते मी आता तुम्हाला सांगते. तर हे पहा, हे कुठल्या साईडला डाऊन करायचं आहे, हे आपलं असं नसतं ना, या साईडला डाऊन करायचं आहे. इथून आपल्याला किती डाऊन करायचं, जर तुमचं पोट असं बाहेर वगैरे आलेलं नसेल तर तुम्ही 1 इंच पण करू शकता, 1.5 इंच. पण जर आता तुम्ही पाहिलं ना, हिपची साईज किती आहे, 42, म्हणजे पोट तर बाहेर आलेलं आहेच. मग आपण इथे किती 2 इंच मायनस करायचं, इथून असं सरळ पकडायचं आणि हे 2 इंच. तर तुम्ही बोलाल की हे पॅन्टमध्ये वगैरे मायनस करतात, प्लाझोमध्ये, पण पोट बाहेर आलेलं असेल तर तुम्ही हे कमीच करून घेतलेलं उत्तम आहे. आणि हे 2 पार्ट आपण असे 2 इंच कमी करून घेतले. आता आपण एक काम करायचं, आपण बेल्टसाठी किती सोडलं होतं, वरच्या बेल्टसाठी 2.5 इंच. तो 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं, इकडे आणि इकडे पण, आणि इथे एक कट मारून घ्यायचा. म्हणजे आपल्याला कळणार आहे की आपण इलॅस्टिक कुठपर्यंत लावणार आहोत. इथे आपल्याला एक छोटा कट मारून घ्यायचा आणि इकडे पण एक कट मारून घ्यायचा. झालं, एवढं काम केलं. आता आपले हे दोन्ही आसन आपण जॉईंट करून घ्यायचे. तर हे बघा, हे जोड आल्यामुळे ना थोडंसं खालीवर झालेलं आहे हे, आणि थोडंसं छोटं मोठं पण झालं आहे. तर हे आपण हे दोन्ही सगळं कटिंग करून आणि हे करून हे ना आपण हे आता इक्वल करून घेऊया. आणि हे आसन जोडून घ्यायचं. खूप सोपं स्टिचिंग आहे, खूप इझीमध्ये, खूप लवकर होतो हा वाला प्लाझो. आणि नेहमी आसनच्या इथे 2 डबल शिलाई मारून घ्यायची. सिंगल शिलाईमध्ये आसन कधीही स्टिच नाही करायचं, डबल शिलाई मारून घ्यायची, मजबूत होतो. आता हा पाठीमागचा पार्ट आपण घ्यायचा आणि
पुढच्या पार्टला केलं होतं तसंच सेम आपण याचं पण स्टिचिंग करून घ्यायचं. एक खाली सुलट ठेवायचा, त्याच्यावरती एक उलट ठेवायचा आणि हे आसन टिच करून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण पाठीमागचा भाग काय डाऊन करत नाहीये. तर आपण काय करायचं, जे 2 इंचाचं मार्किंग केलेलं होतं ना, जे आपण 2 इंचाचं मार्किंग केलं होतं, सॉरी 2.5 इंचाचं, ते आपण याला पण इथे पण करून घ्यायचं. कधी कधी काय होतं, आपण स्टिचिंग कटिंगच्या वेळी करतो मार्किंग आणि हे करतो स्टिचिंगसाठी तो ठेवून देतो, तर ते मार्किंग वगैरे हे होऊन जातात. म्हणून आहे ना, जेव्हा आपण स्टिचिंग करायला बसतो त्यावेळेला जरी आपण असे मार्किंग करून घेतले तरी चालतात. तुम्हाला जशी तुम्ही सवय ठेवाल तशी लागते. मी असं ऐन वेळेलाच करायची मला सवय आहे, त्याच्यामुळं मी हे आत्ता करते. हे आपले दोन्ही आसन आहेत ना, पण व्यवस्थित जोडून घेऊया. ह्याला पण डबल शिलाई मारून घ्यायची. त्याला जॉईंट वगैरे मी लावून घेतला. असे सोप्या गोष्टी तर तुम्हाला येतच असतील, म्हणून मी ह्याला जॉईंट कसा लावलाय काय ते मी तुम्हाला दाखवलं नाही आहे. ह्याची जॉईंटच्या वरून एक शिलाई मारायची. मागे आता हे आपले दोन्ही आसन डबल शिलाई मारून आपण स्टिच करून घेतले. आता काय करायचं, एक आसन असं ठेवायचं, एक भाग असा ठेवायचा सरळ आणि त्याच्यावरती हा दुसरा पार्ट उलटा ठेवायचा. आणि याला हे असं मॅच करून घ्यायचं. हे असं हे आपले हे मॅच होतात ना, हे आपण हे केलेलं ते तसं हे थोडंसं आपण असं हे करून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला इथे इलॅस्टिक लावायचं. तर हे साईडचे हे पाय साईड दोन्ही साईड असतात ना, ते आपण बंद करून घेऊ. आता इकडे माझे जर खाली प्लेन असते तर मी अगोदर हे साईड बंद करून मग हे फोल्ड केलं असतं, पण इकडे काठ होते ना त्याच्यामुळे मी वेगवेगळे सगळे फोल्ड केले. आता इथे खाली बघा, बरोबर काठावरती काठ आणि हे असं धरून एकदम फिनिशिंग शिवून घेतो. हे बाहे असं एकसारखं आलं पाहिजे. दिसतंय का तुम्हाला काय बरं? हे असं एकसारखं. ह्याच्यावर पण डबल शिलाई मारून घ्यायची. हां, आता हे बघा, मी हे साईडच्या शिलाया, हे साईडची शिलाई मारून घेतल्या. ही वाली साईडची शिलाई मारले, ही पण साईडची शिलाई मारले, यांना डबल डबल शिलाई मारून घेतल्या. ही साईडची शिलाई मारून घेतली. हे बघा, ही साईडची शिलाई मारून घेतली. आता हे साईडच्या शिलाई झाल्यानंतर ही आपण मध्ये, तर ही मधली शिलाई असते ना, ही अशी, हे बघा इथे आपण जॉईंट लावलं होतं ते अशी अशी पूर्ण मारत हे पूर्ण जॉईंट करून टाकलं. झालं, हे एवढंच. आता आपलं एकच काम राहिलं आहे, आपण खालचं पण फोल्ड केलं आहे. आता वरती आपल्याला फक्त इलॅस्टिक लावायचं राहिलं आहे. इलॅस्टिक लावलं आणि वर लॉक करून घेतलं की आपला प्लाझो तयार आहे ना. सोपा प्लाझो एकदम. आता हे बघा, हे
आता आपण इलॅस्टिक बघूया. आता हे बघा, हे इलॅस्टिक आहे ना, तर हे इलॅस्टिक मी जॉईन करून ठेवलं आहे. तर आता हे इलॅस्टिक कसं घ्यायचं, इलॅस्टिकचं माप किती घ्यायचं, काय घ्यायचं हा प्रश्न पडतो. तर आपण प्लाझोचं पूर्ण कटिंग कशाच्या मापावर केलं, हिपच्या मापावर केलं, बरोबर ना, हिपचा 4था भाग घेऊन. आता आपण हे बेल्टचं कटिंग हिपच्या मापावर नाही आहे, कंबर, आपली कंबर किती आहे त्याच्यावर. आता जर आपली कंबर 30 असेल तर त्याच्यामध्ये 4 इंच मायनस करायचं आणि 26 घ्यायचं. जर कमर 35 आहे तर 3 इंच 4 इंच मायनस करून आपण हे बेल्ट घ्यायचं, म्हणजे हे इलॅस्टिक घ्यायचं. जर एखाद्याला वाटलं की बाबा मला खूप टाईट आवडत नाही आहे, तर मग तुम्ही 3 इंच कमी करा आणि बेल्ट बनवा. आणि जर एखाद्याला वाटलं की मला म्हणजे असं घट्ट आवडतं, तर ते 4 इंच किंवा 5 इंच पण बेल्ट कमी करून लावू शकता. तुम्ही तुमच्या कस्टमरला विचारून जशी कस्टमरची चॉईस असेल तसं हे करा. आता हे बेल्ट लावण्यासाठी आपण काय करूयात, अगोदर हे असं करून असं आपण फोल्ड करून घेऊयात. हे फोल्ड करून एका ठिकाणी, कुठल्या एका ठिकाणी तुम्ही फक्त कुठल्या एका ठिकाणी अशी 1-1.5-2 इंचाची जागा शिल्लक ठेवून बाकीचा बेल्ट रेडी करून घ्यायचा. असं हे बघा, हे असं फोल्ड करायचं आणि हे आपला कट कुठं होता, इथं होता ना, या कटच्या इथं ठेवून हे असं आपण सगळ्यामध्ये राऊंडनी शिलाई मारून. आता हे पहा, इथे मी एवढी जागा रिकामी ठेवली आहे आणि हा बेल्टसाठी हे करून घेतले. हे खूप सोपं आहे, आपण सलवारचे वगैरे बेल्टला करतो तसंच सेम करायचं आहे, काही अवघड नाही आहे. आणि मग नंतर हे आपण इलॅस्टिक घ्यायचं, त्याला एक सेफ्टी पिन लावायची आणि इथून आपण स्टार्ट करायचं आणि हे पूर्ण असं, हे मी जॉईन केलं होतं. इलॅस्टिक लावायच्या खूप पद्धती आहेत, खूप साऱ्या पद्धतीने इलॅस्टिक लावू शकतो, पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तुम्हाला समजावं म्हणून मी ते जॉईन केलेलं होतं, तो खोलला परत मी. आता ते जॉईन झालं ते जरा व्यवस्थित, हे पूर्ण मी ह्याच्यातून असं हे करून घेते इलॅस्टिक. उलट होणार नाही याची जरा काळजी घ्या. थोडंसं हे होतं, हे पूर्ण घालून घ्यायचं असं. आता हे पहा, हे ह्याच्यात इलॅस्टिक घालून झालंय. आता इथं आपण जागा सोडली होती ना, इथून हे इलॅस्टिक असं हेला एकावर एक ठेवून असं जॉईन करून घ्यायचं. अगोदर चांगलं जॉईन करून घ्यायचं पक्का. दोन 3 शिलाया मारून असं तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. 2-3 शिलाया मारून हे जॉईन करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग हे सगळं इलॅस्टिक असं हे करून सगळीकडून असं पुढून ताणून सगळीकडं एकसारखं झालं पाहिजे असं हे करून घ्यायचं.
बघा हे इलास्टिक असं हे झालं नाही तर इथं आपण जी जागा सोडली होती तिथे परत आपण शिलाई मारून घ्यायची. बंद करून आता पुन्हा एकदा हे इलास्टिक पूर्णपणे चांगलं असं खेचून हे करायचं म्हणजे सगळीकडे हे इक्वल बसलं पाहिजे. इथं काय होतं आपण असं नाही केलं मग ते एका जागेवर स्ट्रेचेबल राहतं, एका जागेवर जर नवीन असेल तर असं खूप होतं. आमच्यासोबत पण झालं होतं म्हणून तुम्हाला सांगतोय. हां असं पूर्णपणे सगळीकडून हे करून घ्यायचं इक्वल असं सगळीकडे कपडा घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर मधून एक पहिली सुई खाली ठेवायची, मागचा कपडा मागे ओढायचा आणि पुढचा कपडा पुढे पूर्णपणे असा ओढून एक शिलाई मारायची. आणि सुई घुसवून मागचा कपडा पाठीमागे असं खूप जोरात असा ओढत खेचायचा. काही झालं ते पण बघायचं सगळीकडे इक्वल पुन्हा तेच स्टिक करायचे. कपडा खूप जोरात खेचायचा मागे आणि पुढे दोन्हीकडे. तर मग इलास्टिक धागे वगैरे असतील ते सगळे कट करून टाका. हे पा हे आपलं लावून झालेलं इलास्टिक आणि हा आपला प्लाझो तुम्हाला दिसतोय का नाही हे पा. अगदी कमी वेळात खूप छान सुंदर असा हा प्लाझो बनलाय तुम्ही पाहू शकता. आता त्याला ओव्हरलॉक करायचे आणि इस्त्री करायची तर फायनल लुक दाखवलं असतं तुम्हाला. पण आता ज्या लेडीजचा आहे कमी वेळात आणि पटकन शिवून होणारा आणि जर तुम्हाला माझी ही स्टिचिंगची आणि कटिंगची व्हिडिओ जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला हवा आहे त्याच्यासाठी मला कमेंट करत चला. तुम्ही जर कमेंट केल्या नाहीत तर मला काय कळणार की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला हवा आहे किंवा कुठल्या टॉपिकवर हवा आहे, तुम्हाला काय शिकायचं आहे, ब्लाऊजचा हवा आहे, ड्रेसचा हवा आहे, कशाचा हवा आहे. त्याच्यासाठी तुम्ही मला प्लीज कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.